नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज दररोजच्या सारखं नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे। चव वेगळी आणि एकदम छान असा हा अगदी थोड्या वेळामध्ये होणारा पदार्थ आहे। तुम्ही कधीही करू शकता, छोट्या पार्टीसाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही अगदी थोड्या वेळामध्ये करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मध्यम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला बटाट्याला अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे। तर मी अशा प्रकारे बटाट्याचे काही भाग केलेले आहेत, ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत। तर कढईवर मध्ये मी अगोदरच पाणी ठेवलं होतं गॅसवर, त्याच्यात आपल्याला बटाटे टाकायचे आहेत आणि छान शिजवून घ्यायचे आहेत। तर बटाटे पाहू शकताय मी ते छान शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यातले काही बटाटेच मी वापरणार आहे। तर इथे मी काही बटाटे आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत। तर मी अशा प्रकारे सगळे बटाटे मॅश करून घेणार आहे। तर तुम्हाला हाताने जर सोपं वाटत असेल तर तुम्ही झटपट हाताने करू शकता किंवा मॅशरनेही करू शकता। तर सगळे बटाटे इथे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या बटाटे जे काही त्याच्यात लंग्स असतील तर ते पूर्ण आपल्याला फोडून छान असं मॅश करून घ्यायचे आहेत। तर सगळे बटाटे मॅश केलेले आहेत। आता इथे मसाले टाकून घेऊयात। तर अर्धा चमचा मी जिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा आपल्याला टाकायचा आहे कसुरी मेथी, त्याच्यानंतर एक छोटा चमचा ओवा टाकलेला आहे, मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे, नंतर अर्धा चमचा मी इथे हळद पावडर टाकलेली आहे। त्याच्यानंतर इथे एक मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही अजून तिखट घालू शकता। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि लास्टला आपल्याला 1 वाटी जेवढे बटाटे आहेत त्याच्यानुसार तुम्ही इथे तांदळाचं पीठ टाकू शकता। तर इथे मी 1 वाटीच्या थोडंसं कमी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, कारण बटाट्यामध्ये थोडंसं जास्तच पीठ लागतं म्हणून मी इथे टाकलेलं आहे। जर लागलं तर नंतर टाकू शकता, पण एकदाच नका जास्त टाकू। आता पूर्ण हे आपल्याला तांदळाचं पीठ ह्या बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आज प्रकारे मी हाताने चोळून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर बिलकुल पाणी टाकायचं नाही, जेवढं या बटाट्याचं मॉइश्चर आहे तेवढ्यामध्येच आपल्याला छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर पाहू शकताय इथे बटाट्याचा आणि मसाल्यांचा छान मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला छान याचा एक आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता, पण मी अशा प्रकारे बनवून घेते, दिसायला छान दिसेल आणि मुलांनाही आवडेल त्याच्यासाठी। तर अगोदर मी छोटंसं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला हातावर अशा प्रकारे गोळा बनवायचा आहे आणि एकदम असा अंडाकृतीचा आकार अशा गोल बनवून घ्यायचा आहे। पाहू शकताय मी थोडंसं याच्या कडा जे आहेत पटकन चिरतात, म्हणून आपल्याला कडा न क्रॅक होता आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर चमचा असेल किंवा काटेरी चमचा असेल तुमच्याकडे, फोर्क वगैरे, तर तुम्ही त्याच्याने करून घेऊ शकता, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ते चमच्याच्या मागच्या साहित्याने अशा प्रकारे काप देऊन घेते। तर मी अशाच साहित्य सगळे बनवून घेणार आहे। तर आपल्याला दुसरा पण अशाच बनवून घ्यायचा आहे। हातावर घ्यायचं थोडंसं अगोदर, त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचा लांब आकार म्हणजेच अंडाकृती आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। पाहू शकताय मी त्यालाही असंच बनवून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हा शेप नाही आवडला तर तुम्ही गोल गोल बनवूनही तळून घेऊ शकता, तेही अप्रतिम लागतात, पण हे थोडंसं डिझाईन आल्यानंतर मुलांना आवडते। तेच पदार्थ असतं पण डिझाईन वेगळी असते, मुलांना ते आवडतं, म्हणून मी अशा प्रकारे बनवून घेते। तुम्हाला आवडेल त्या आकाराचे बनवून घेऊ शकता। तर अशाच प्रकारे आता मी इथे सगळे जे आहेत बनवून घेणार आहे। तर आता तेलही गॅसवर मी तापायला ठेवलेलं आहे तळायसाठी आणि आपले हे सगळे बनवून रेडी आहेत। आता गरम तेलामध्ये आपल्याला फक्त तळायचं आहे। तर गरम तेल होण्याची वाट बघतीये। तर तेल मस्त गरम झालेलं आहे। आता आपल्याला गरम तेलामध्ये हे टाकायचे आहेत। तर इथे मी टाकून घेते। तर जेवढे मावतील आपल्याला तेवढे टाकायचं आहे। तर एवढे मावलेले आहेत, लगेच त्याला हलवायला जाऊ नका, 2 मिनिटं त्याला छान तळू द्या, त्याच्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे। तर पाहू शकताय 2 मिनिटानंतर मी हलवलेलं आहे, म्हणजे खालून त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे। त्याच्यानंतरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तळून घ्यायचं आहे। एकदम छान असं त्याला थोडासा कलर आलेला असेल की आपल्याला सतत थोडा वेळ हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याचा कलर जे आहे सगळीकडून सारखा येईल। एका जागीच आपण ठेवलं त्याला, पण एका जागीच वेगळा कलर येतो आणि दुसऱ्या जागचा वेगळा कलर असतो, म्हणून आपल्याला ना सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडचा कलर जो आहे तो सेम येईल।
तर पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे, बिस्किटच वाटतायत. तर मस्त कलर आणि कुरकुरीत झालेला आहे. आता मी याला बाहेर काढते आणि जे राहिलेले आहेत तेही आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तर सगळे मी इथे आता तळून घेतलेले आहेत. पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे आणि माझ्या मुलांना तर खूप आवडला. तर एकदम क्रंची, बाहेरून किती क्रंचीनेस आलेला आहे आणि आतून मस्त असं सॉफ्ट झालेला आहे. तर चवीलाही मस्त लागत होतं, एकदम जिभेला अशी चव येत होती. नक्की ट्राय करा. अगदी साधी, सोपी आणि सरळ रेसिपी आहे. दुसरं काहीच आणावं लागत नाही बाहेरून. घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच होतं. ते तांदळाचं पिठाचं म्हणत असाल तर रेडीमेड सहज बाजारात मिळतं. तर नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.